ಹಿಜಾಬ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂವಿಧಾನ ಹಕ್ಕು. ಇಂಡಿಪೆಂಡೆನ್ಸ್ ಸಂಗ್ರಾಮ್ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಹಿಜಾಬವು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಹಕ್ಕಾಗಿದೆ. ಭಾರತದಲ್ಲಿ ಭಿನ್ನವಾದ ಉಡುಗೆ ತೊಡುಗೆ ಮತ್ತು ಭಾಷೆಯನ್ನ ಹೊಂದಿದೆ. ಆದರೆ ಹಿಜಾಬ್ ಕುರಿತು ಸುಪ್ರೀಂ ನ್ಯಾಯಪೀಠವು ಭಿನ್ನವಾಗಿ ತೀರ್ಪು ನೀಡಿದ್ದಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಾಗತಾರ್ಹವಾಗಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಕರ್ನಾಟಕ ಕೋರ್ಟ್ ನೀಡಿರುವ ತೀರ್ಪನ್ನ ಎತ್ತು ಹಿಡಿದಿದೆ. ಆದರೆ ಕೆಲವು ನಾಯಕರ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಎತ್ತಿ ತೋರಿಸಿರುವ ಮಾಧ್ಯಮಗಳು ಹಿಜಾಬ್ ತೀರ್ಪು ನೀಡಿರುವ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಅದು ಶಾಲಾ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಸಮ ಅನ್ನುವ ರೀತಿಯೇ ಬಿಂಬಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ಧಾರ್ಮಿಕ ಆಚರಣೆಗಳನ್ನ ಮಾಡುತ್ತಲೇ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಹಿಜಾಬ್ ಅನ್ನುವ ಒಂದು ತುಂಡು ಬಟ್ಟೆಗಾಗಿ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ನಗರದಲ್ಲಿ ಪೇಟ ಅನೇಕ ರೀತಿಯ ಉಡುಗೆ ಇದೆ. ಅವುಗಳು ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲದಿದ್ದಾಗ ಅದನ್ನು ತೆಗೆಯಿರಿ, ಹಾಕಬೇಡಿ ಎನ್ನುವುದು ಸರಿಯಲ್ಲ. ಈ ರೀತಿ ಒಂದು ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಕಡೆಗಣನೆ ಮಾಡುವುದು ಸರಿಯಲ್ಲ ಎಂದು ಕೆಲವರ ಅಭಿಪ್ರಾಯವಾಗಿದೆ. ಮೊದಲಿನಿಂದಲೂ ಯಾವುದೇ ಧರ್ಮಕ್ಕೂ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜಿಗೆ ಧರ್ಮದ ವಿಷಯಗಳನ್ನು ಮಕ್ಕಳ ತಲೆಯಲ್ಲಿ ಬರದೆ ಓದುವ ಹಂಬಲವಷ್ಟೇ ಇತ್ತು. ಆದರೆ ರಾಜಕೀಯ ಲಾಭಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಕ್ಕಳ ತಲೆಯಲ್ಲಿ ಜಾತಿ ಧರ್ಮದ ದ್ವೇಷವನ್ನು ಹುಟ್ಟು ಹಾಕುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ಮಕ್ಕಳನ್ನ ವಂಚಿತರನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ಮತ ಹಾಕಿ ನಾಯಕರನ್ನ ಆರಿಸಿ ತರುವ ಜನರೇ ರಾಜಕೀಯ ಲಾಭಕ್ಕೆ ಬಲಿ ಆಗುವಂತಾಗಿದೆ. ಹಿಜಾಬ್ ಕುರಿತು ಚಾರ್ಟರ್ಡ್ ಅಕೌಂಟೆಂಟ್ ಆದ ಅಹಮದ್ ಅಯಾನ್ ಅವರನ್ನ ಮಾತನಾಡಿಸೋಣ ಬನ್ನಿ. कॉन्स्टिट्यूशन है और उसको कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से गवर्न होना चाहिए. जो बेसिक पॉलिसी है गवर्नमेंट ऑफ इंडिया की कि लोगों को खाने की आज़ादी है, लोगों को पहनने की आज़ादी है, लोगों को बात करने की आज़ादी है, जब तक कि ये दूसरे की राइट्स में इंटरफेयर ना करे. आपका खाना दूसरे को तकलीफ़ ना दे, आपका नाचना गाना दूसरे को तकलीफ़ ना दे, आपका दीन की तबलीग दूसरे के लिए प्रॉब्लम ना करे, तो ये तमाम चीज़ों की इजाज़त देता है. आपका ड्रेस क्या होगा, आपके ड्रेस पहनने से, आपके नंगे रहने से दूसरे को तकलीफ़ हो सकती है, आपके ड्रेस पहनने से, हिजाब करने से किसी को तकलीफ़ नहीं होगी. तो ये पॉइंट कहना कि हिजाब स्कूल यूनिफॉर्म कंपलसरी है, ऐसा कंपलसरी नहीं है. रिलीजन इस बात की परमिशन देता है, कॉन्स्टिट्यूशन इस बात की परमिशन देता है कि आपको जो अच्छा लगता है वो आप पहनिए. तो पहनने की परमिशन होनी चाहिए, खाने की परमिशन होनी चाहिए, बात करने की परमिशन होनी चाहिए और इस बात को इंश्योर करना चाहिए कि दूसरे को तकलीफ़ ना हो. तो हिजाब के ताल्लुक से जो जजमेंट आया वो बात अभी डिसाइड नहीं हो पाई, क्योंकि दो जज थे और दोनों ने अलग अलग बात कह दी. और ये इस्लामिक पॉइंट है. जो उन्होंने कहा कि हिजाब इस्लाम का हिस्सा नहीं है, वो गलत कहा उन्होंने. कुरान की आयत है बाकायदा जिसमें कहा गया है कि मुसलमान मर्दों अपनी निगाहें नीचे रखो और अपने सतर को ढाक कर रखो. इसी तरह कहा गया है औरतों अपनी निगाहें नीची रखो और अपने सतर को ढाक कर रखो. अपनी जीनत, अपनी खूबसूरती दूसरों को दिखाते ना फिरो. तो इस्लाम ये चाहता है कि औरतों की इज़्ज़त महफूज रहे, इसलिए उसके लिए प्रॉपर ड्रेस कोड बनाए. इंडिया में अलग अलग धर्म है, इसके बारे में इंडिया में अलग अलग धर्म है. हर धर्म को इस बात की परमिशन है कि वो कॉन्स्टिट्यूशनली आज़ाद है. जो कॉन्स्टिट्यूशन जिस बात की इजाज़त देता है वो करता है. कॉन्स्टिट्यूशन परमिशन देती है कि आप जो चाहे पहनो, जो चाहे खाओ, जो चाहे पढ़ो, सब्जेक्ट टू द कंडीशन. शर्त एक ही होती है कि दूसरे लोगों को तुम्हारी वजह से तकलीफ़ ना हो. हमारे कपड़े पहनने से, अगर मैंने टोपी लगा रखी है तो आपको कोई तकलीफ़ इससे नहीं होती. अगर मैं नंगा घूमूं तो आपको शायद तकलीफ़ हो सकती है. तो ड्रेसिंग इज़ नॉट ए प्रॉब्लम, अनड्रेसिंग इज़ ए प्रॉब्लम. देखिए, इंडिया एक मल्टी कल्चरल सोसाइटी है. ये यूनिफॉर्म हो ही नहीं सकते. सरदार होगा तो पगड़ी बांधेगा, जो हिमाचल का होगा तो टोपी लगाएगा. जो अलग अलग भारत के इतने देश के इतने इलाके हैं, सब जगह का कल्चर अलग अलग है और वो अपने कल्चर के हिसाब से रहता है. आप सिख को पगड़ी नहीं उतरवा सकते, आप हिमाचल वाले को टोपी नहीं उतरवा सकते, आप यूपी वाले को गमछा नहीं उतरवा सकते. सबके अपने अलग अलग ड्रेस कोड हैं. तो ऐसी चीज़ें जिससे नुकसान ना हो रहा हो, किसी को तकलीफ़ ना हो रही, वो बैन नहीं किया जाना चाहिए. अहमद अयाज, चार्टर्ड अकाउंटेंट, हुबली. ಗ್ರಾಹಕರೇ, ಸೆಕೆಂಡ್ ಹ್ಯಾಂಡ್ ವಾಹನ ಬೇಕಾ? ಕಾರ್ ಮತ್ತು ಬೈಕ್ ಬೇಕಾದರೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಆಟೋ ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ನ್ಯಾಷನಲ್ ಆಟೋ ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ 20 ವರ್ಷಗಳಿಂದಲೂ ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಉತ್ತಮವಾದ ವಾಹನವನ್ನ ನೀಡುತ್ತಾ ಯಶಸ್ವಿ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಸಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ತರಹದ ಸೆಕೆಂಡ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಬೈಕ್ ಮತ್ತು ಕಾರುಗಳು ಸಿಗುತ್ತದೆ. ವಿಶೇಷವೇನೆಂದರೆ ಲೋನ್ ಮೂಲಕವೂ ವಾಹನ ಖರೀದಿ ಮಾಡಬಹುದು.
ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಮೇಳ ಇರುತ್ತದೆ. ನಿಮಗೆ ಸೆಕೆಂಡ್ ಹ್ಯಾಂಡ್ ವಾಹನ ಬೇಕಾದರೆ ಮತ್ತು ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಮಾಡಬೇಕಾದರೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಆಟೋ ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ಗೆ ಭೇಟಿ ಕೊಡಿ. ನೀವು ಭೇಟಿ ನೀಡಬೇಕಾದ ಸ್ಥಳ ಓಲ್ಡ್ DSP ಸರ್ಕಲ್, BSL ಆಫೀಸ್ ನಿಯರ್ KC ಪಾರ್ಕ್, ಧಾರವಾಡ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7348821313 9008447288 ಈ ನಂಬರ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಬಹುದು. Dharwadkar Lawn Function Hall, perfect selection for a lifetime relation. Dharwadkar Lawn Hall, good and beautiful hall. Let's celebrate your parties and events. Dharwadkar Lawn Hall, modern icon and luxurious venue, wedding events, engagement ceremony, birthday parties, school and college events or other events. Enjoyable atmosphere with high-tech security, parking available, memorable. Most visit Dharwadkar Lawn Hall near Patrapajja Mata, Yadwad Road, Dharwad. Contact 944-8359-741, 988-6391-733.